हाय नमस्कार आपल्या भावांना आणि बहिणींना. झालं का आपल्या भावा बहिणींचं जेवण खावं? तर भावा बहिणींनो आम्ही आलाय बघा कामावरून जेवायला. आता जेवून ते परत जायचं आहे. म्हणजे कसं आहे भावा बहिणींनो, आम्ही इथंच कामाला आहे इकडं वस्ती आहे कुठं तरी. मग ते घरीच येतो जेवायला. तर आता आवीला काय नाही म्हणलं की नका तू घरी यायचा म्हणून मी तुझ्यासाठी जेवण करत नाही म्हणलं, मी थांबते. तर म्हणलं नाद वाद जीव तर भावा बहिणीनं आपलं काय जेवण अजून झालं नाही, आता जेवण करायचं या. आता आवी लागला जेवाय बघा. तर त्याला म्हणलं होतं की आपण सगळं मग जीव, मी पण नाही जेवणार, तो आल्याच्या नंतर जीव. तर आता आम्ही जेवण करतोय भावा बहिणींना. तर तुम्ही पण या जेवायला. तर तुम्ही काय काय भाजी बनवली, काय काय खाल्लं भावा बहिणीनं आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर मी काय केलं तर सकाळी चपात्यानं वाटाण्याचं कालवण केलं. तर काय भावा बहिणीनं उन्हाळ्यात ती वाळलं बी कालवणाचं खाऊ वाटाणा. आंबाटच लागतं यावं. मला तर ती भाज्या हे असं असलं म्हणजे भारी वाटतं भावा बहिणीनं. पण काय उन्हाळ्यात भेटाना तरकारीचं. तुम्ही काय खाल्लं काय? आता मी म्हणलं शेवाया म्हणलं कराव्या करा. योगिताने आणल्या होत्या, ते म्हणलं शेवायाच करून खाते. आता ती आवी खात नाही बघा, त्याला गोड अजिबातच आवडत नाही. असं किती फिक्कट ही केलं तर लगेच म्हणणार किती गोड केलंय आणि काय गोड खाते. मग त्याला आवडत नाही, त्याला नुसतं कालवण भाकरी असं आवडतं भावा बहिणी. मग त्या आवीसाठी माझं बी मरा नाही. मग असं वाटतं एकट्यासाठी काय करायचंय हे. आता मस्त पुरे हावसाने देतात बरं का आपल्याला काय बी खायला हे. पण ह्याच्या नादाने बघा मला बी खाया भेटत नाही. आपण केलं का नाही भरपूर हे त्याच्यासाठी बी केलं हे की मग ते शिल्लक तसंच पडतं. मग मला एकटीलाच खावं लागतं. मग आता काय करणार आहे भावा बहिणींनो, आपल्याला हावसाने देतात आपले लेकरं. तर भरपूर अशा पूनमने बी मला शेवाया दिल्या बरं का. तर मी दुसऱ्याला देऊन टाकल्या. किंवा खायनात म्हणल्या मी पण करत नव्हती. मग मला कसं वाटलं की नाश होऊन जाण्यापेक्षा कोणाच्या तरी मुखात आहे. मग ते टाकल्या. ते एक पोरगी आहे आपली माझ्या पोरींसारखीच, तिला बी आहेत पोरं. मग तिला म्हणलं जा घेऊन दे तुझ्या पोरांना हे करून. मग ती तशा सगळ्या शेवाया अख्खा डबा देऊन टाकला तिला बाबा. पण आता एवढं खर्च पाणी करून आपले लेकरं देतात खायला आहे ही म्हणून. पण आता नाही बाय, आता भावा बहिणीनं ह्या आवीनं खाऊ द्या नाही तर नाही खाऊ द्या, माझ्या पुरत्यात करून मी खाणार. कशाला जीव मारायचा आहे आपला? आणि त्याला काय पटेल ते खायला ते आपला. तर मला कशा पुरे म्हणतात की बाया तुम्ही काय डोक्यात घेत नाही, तुम्ही करत बी नाही कायच नाही. तर भावा बहिणीनं इथं खाट पण नाही आपल्याला. खाट होती ती मोलडी असे मधोमध ती जायंगे मोल्ड ती टाकली भंगारवाल्याला देऊन. आणि ह्या गावात म्हणजे कसं आहे की भरपूर फुफुट आहे. आणि मग ते असं खाली जर आपण काय बी कागद हे हातरून हे केलं घातलं तर त्याच्यावर मरणाची धूळ बसणार, सारे घाण बसणार. मग मला म्हणतात त्या गावात कशा बाया करते त्या आणि तुम्हाला धूळ फुफुट आहे वय. तर भावा बहिणीनं कसं आहे की एवढा कुटाणा एकट्या माणसाने करायचा म्हणल्यावर ते अवघड होतं. त्याला माणूस लागतं डबल. ते मस्त मला सगळं भावा बहिणीनं येत होतं, सगळी मी करत होती. पण आता आपण सगळं सोडून दिलं आहे, कायच मी डोक्यात घेत नाही. मी सांडगं करत नाही, पापड करत नाही, काय नाही. सगळं आपलं एकातच खायचं. तर ते एकात बी 200 रुपये किलो का कसं आहे. तर आता ते योगिताने दिल्या शेवाया. तर तिला म्हणलं आता परतच्या वेळेस येताने पुरवड्या आण मला. तर म्हणली हो एकातच खा, घरचं नका करून काय खाव. तर भावा बहिणीनं ती आता पहिल्यागत आपल्या तर ध्यानातच राहिलं नाही काय. म्हणजे जसं माझं लग्न झालंय ना तसं आपण ती डोक्यातच घेत नाही. म्हणजे आमची आई द्यायची, आई करायची ही, मग आई द्यायची ही. तर आता भावा बहिणीनं
आईच्या पाठीमागं आपल्या लेकी देतात बघा. आता आई पाक आपली थकली, तिला काय काही होत नाही, काहीच नाही. पण आता आईवर नाही आपण इस्मत, तर आपल्या मुली देतात बघा सगळं. आता पुन्हा मला काय म्हणले, हो सांडगं केलं, आम्ही रातभर सांडगं करत होतो. तर ती म्हणली हिरवी मिरची टाकून अगं सांडगा केल्यात. तर मी म्हणलं हिरवी मिरची टाकून कसलं होत्यात गं सांडगं? तर म्हणली लय भारी होत्यात अगं. मला म्हणली तुम्हाला करणं नाही, काय नाही, तुम्ही करत नाही, काय नाही. तर भावा बहिणींनो, मस्त करू वाटतं, सगळं सगळं करावं हे वाटतं. पण परत काय नको वाटतं करायला. मग हौसनं वाटतं ही करावं ते करावं. आपल्याला तर आपल्या लेकी बाळांना तर आपल्याकडून काहीच गेलेलं नाही भावा बहिणीनं, का तर आपण करतच नाही. आपल्याला खावं वाटलं तर इकात आणायचं आणि खायचं, आणि आपण घरी करतच नाही. मस्त लेकींना बी आशा असते आईची ही भावा बहिणींनो, पण आता काय करायचं, आपण करतच नाही. तर कसं आहे भावा बहिणींनो, सगळं उलटं काम झालं. म्हणजे मी माझ्या लेकी बाळांना द्यायचं ही, ते माझ्या पेक्षा हुशार माझ्या लेकीत झाल्या, ते सगळं करतात. अहो पूनमला तर सगळंच येतं, सगळं म्हणजे सगळं सगळं शिकली पूनम. पूनम कशातच अडाणी नाही. ते योगिता तर एवढा इंटरेस्ट घेत नाही कशात ही, पण ती पूनम सगळं घरचं घरीच करून खाणार. ती नाही इकात अजिबात घेत. आणि पूनम तर लय साध्या सिंपल होती. मी तर म्हणायची की कसं या पूनमचं व्हायचं, काय व्हायचं. पण भावा बहिणीनं, पूनमने डोक्याने भरपूर परपंच केला. भरपूर तिच्या लेकरा बाळांची हवस करते ही, मस्त पाके खात्यात ही भावा बहिणीनं. तर मला लय आनंद आहे की माझ्या पूनमचं खरंच डोकं लय भारी आहे. आणि परपंचात तर इतकं डोकं लढावते ना तर मापाच्या बाहेर. तर तिचं इडे बघून भावा बहिणीनं मला लय भारी वाटतं, आनंद वाटतो, मस्त वाटतं. अशी सुखी असावी तेही. तर कसं आहे भावा बहिणीनं, परिवारात हसून खेळून मौज मज्जा करून आनंदात संसार चालवून तिथंच खरं लक्ष्मी असते. तर माझ्या पूनमचं सदा हसून खेळून सगळं हिडे हे असते. तर कधी नाराज नसते, काय त्रास झालं तरच नाराज असते ती. आणि ती कधी कागाळा बी सांगत नाही, कधी काहीच सांगत नाही. आपलं सुख आपलं दुःख आपल्या सगळं. भावा बहिणीनं काय कुणाला सांगून सरल का आपल्या घरातलं? आणि आपल्या घरातलं कधीच काय सांगू नाही कोणाला. काय सुख दुःख काय हे असेल ते आपलं आपण सॉल्व करायचं. आता भावा बहिणीनं तुम्हाला सांगून तर काय फायदा आहे का? काय सांगायचं उगाच, सांगायचंच नाही काय आपलं कुणालाच. सुखात राहायचं, आनंदी राहायचं. किती बी दुःख असलं तरी आनंद हे करायचा, आनंद घ्यायचा, आनंदात राहायचं. काय कुठलं टेन्शन घ्यायचं नाही, काय नाही. तर भावा बहिणीनं, पुन्हा म्हणे योगित आपले 2 पोळ्या खायला त्यावेळेस मला ही साडी दोघीनं एकच कलरची आणली होती. म्हणजे पूनमने बी पिवळीच घेतली होती आणि योगिताने पण पिवळीच घेतली होती. तर भावा बहिणीनं मी चेंज केली की म्हणलं दोन्ही एकच कलरच्या एकच ही. तर मी म्हणलं योगिता तुझी तू पिवळी नाही आणि पूनमची पिवळी साडी मला राहू दे. अरे हो का भावा बहिणीनं, ही पूनमची साडी मी आज घातली आहे. तर मला काय म्हणल्या, ते किती तुला साड्या ही किती भारे भारे असल्या ही तरी तू येड्यावानेच राहते, अशीच करते तशीच करते आणि नुसता ढिगारा लावून ठेवते. आणि काय त्या कपड्यांना करायचं ही, अगं लिहून नेसून घेईल एवढं संग येतं. घालायच्या साड्या ही किती वर्ष तू ठेवते साड्या ही. तर भावा बहिणींनो, आपल्याला आईच्या लग्नामध्ये पूनमने लय भारी पैठणी घेतली बघा मला, तुम्हाला दाखवली पण असेल तिनं. तर भावा बहिणीनं त्याची तर मी अजून घडीसुद्धा मोडली नाही, ती तसंच आहे. तिनं जम्पर शिवून आणलेला, ती साडी अजून तशीच कागदात आहे भावा बहिणीनं, मी घातली सकाट नाही. तर भावा बहिणीनं आपण कुठं जातच नाही, कुठल्या जत्रेला नाही, कुठल्या ह्याला नाही, कुठं हावसनी गावाला नाही, ह्याला नाही. तर भावा बहिणीनं चांगल्या साड्या घालायचा प्रश्नच येत नाही. की
ते आपले रोजचे आंघोळ पांघोळ केले की कुठली बी आपले रोजच्यात घालायच्या आहे साड्या. तर आज बघा म्हणलं लईच पुरे बोलतात, मी म्हणलं आज साडी घालतीच पूनमने घेतलेली. मग हा का आज घातली बघा ती पूनमने घेतलेली साडी भावा बहिणींना मी. तर दोन्ही पिवळ्या कलरच्या. तर मी एक ती चकमकी आहे बघा साडी, ती चकमकी. तर ती योगिताला म्हणलं ती चकमकी ठेवू साडी, म्हणजे माझ्या बी लक्षात यायला योगिताची आहे का पूनमची आहे ही साडी. आणि एक चकमकी आहे साडी बघा, ती आवडतोच ती सांगायला. आणि परत मला योगिता मला म्हणली होती की आई त्याच्या जोडीची साडी आता येताना म्हणली आणू का तुला. तर मी म्हणलं नको बाय तिला तूच दे मला. तर मला म्हणले मग तूच दे तर राहू दे. आणि परत मी आल्या म्हणलं आणली का ग. तर म्हणली नाही बाय आणली, तू म्हणते तूच ती म्हणल्यावर नाही आणली मी. बरं म्हणलं राहिलं. कोणच्या ताईला माझ्याशी बोलायचं आहे ना, त्या ताईनं मला कमेंटमध्ये सांगा की काय मला बोलायचं आहे, काय भावा बहिणीनं काय सांगायचं आहे हे. तर काय त्या ताईंनं जरी मला काय सांगायचं असेल तरी पण मी ताई तुमचं ऐकीन. माझं काय चुकत हे असलं तरी पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि काय माझ्याशी बोलायचं आहे ते मला कमेंटमध्ये सांगा भावा बहिणी. मी कमेंटची वाट बघेन बघा. जे मला काय सांगायचं आहे काय बोलायचं आहे भावा बहिणींनो, आणि कोणत्या ताईला मला बोलायचं आहे त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा. मग जसं तुम्ही म्हणताल तसं मी ऐकेन भावा बहिणी. तर भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. घ्या आपापली काळजी. नक्कीच भेटू. मी कमेंटची वाट बघत बसेल. घ्या आपापली काळजी. बाय बाय.